नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय इंग्रजी संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 80 गुणांसाठी आहे. वेळ 3 तास आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 1A डू ॲज डायरेक्टेड एनी फॉर 8 मार्क्स. 1. Complete the words by using correct letters. First words coconut, second strong, third temple, fourth morning. Second question, put the words in alphabetical order. Words पहा, trouble, grammar, philo, ruler. Answer philo, grammar, ruler, trouble. Second, arrive, anchor, assure, appear. Answer anchor, appear, arrive, assure. थर्ड, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. दिलेल्या पहिल्या वाक्यामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्य लिहायचं आहे आणि क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. सेकंडमध्ये एम कॅपिटल लिहा, त्यानंतर सेडनंतर कॉमा द्या. उरलेलं वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये द्यायचं आहे आणि ही एच कॅपिटल लिहायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन 4, मेक 4 मिनिंगफुल वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स. थंडर क्लॅप शब्द आहे, त्यावरून अर्थपूर्ण शब्द लिहायचे आहेत. आन्सर पहा, थंडर, क्लॅप, अंडर, डेन, देन. फिफ्थ क्वेश्चन, राईट द रिलेटेड वर्ड्स. क्लासरूम. आन्सर चॉक, टीचर, स्टुडंट, डिजिटल, टाइम टेबल. सिक्स क्वेश्चन, complete the word chain of adjective. Add 4 words each beginning with the last letter of the previous word. Dark, kind. D वरून पुन्हा ॲडजेक्टिव्ह डल, पुन्हा एल वरून लार्ज, ई वरून एक्सलंट. नेक्स्ट क्वेश्चन पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बी क्वेश्चन पहा, डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी वन. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेजेस टू बी अनेबल टू. आन्सर शी वॉज अनेबल टू अटेंड द मीटिंग. त्याला ऑर आहे. ॲड अ क्लॉज, ही सॉ ॲन ॲनिमल दॅट वॉज रनिंग इन द पार्क. दोन्हीपैकी एकच सोडवायचं आहे. सेकंड, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स. रिअल, अनरिअल किंवा रिॲलिटी. फेथ, फेथफुल. त्याच्यासाठी ऑर आणखी एक प्रश्न आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. रिअल आणि फेथ वर्ड्स दिलेले आहेत, त्यावरून वाक्य लिहायचं आहे. दोन्हीपैकी एकच परीक्षेसाठी प्रश्न सोडवायचा आहे. आता पुढचा सेक्शन 2 पॅसेजवरती आहे. 20 मार्क्स आहेत. रीडिंग स्किल, व्हॉकॅब्युलरी अँड ग्रामरवरती क्वेश्चन असतात. क्वेश्चन नंबर 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्क्स. 1. से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. यामध्ये 4 सेंटेन्स दिलेले आहेत. 4 सेंटेन्स ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चुकीबरोबर लिहायचे आहेत. पहिलं सेंटेन्स जे आहे ट्रू आहे, सेकंड फॉल्स, थर्ड फॉल्स आणि फोर्थ ट्रू. यासाठी तुम्ही खाली दिलेला जो पॅसेज आहे तो रीड करा आणि त्यावरून या प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेत. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही पॅसेज रीड करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पॅसेजवरतीच आहे. फिल द वेब. 2 मार्क्स. 2 walls that words have to cross. Answer, the fence of the 2 rows of teeth, the fence of the 2 lips. Activity 3, find 4 pairs of opposite words from the passage. 2 marks. Master, slave, SLAVE, more, less, open, close, spoken, unsaid किंवा unspoken. Activity 4, do as directed. You must be very careful about the words. Underline the modal auxiliary used in the sentence. Must या शब्दाला अंडरलाईन ओढायची आहे. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. सेकंड, यू कॅन नॉट गेट इट बॅक. यूज अनेबल टू. आन्सर,
यू आर अनेबल टू, कॅन नॉट ऐवजी अनेबल टूचा वापर करायचा आहे. गेट इट बॅक आणि सहाय्यकारी क्रियापद इथं वापरायचं आहे, आर वापरलेला आहे. ॲक्टिव्हिटी 5, व्हॉट वूड यू डू टू डेव्हलप फ्रेंडली रिलेशनशिप विथ पीपल इन युअर सराउंडिंग. आन्सर पहा. टू डेव्हलप फ्रेंडली रिलेशनशिप आय वूड लिसन मोर दॅन आय स्पीक. टू शो genuine interest I would always think before I speak to ensure my words are polite, considerate and non-hurtful, thus ensuring I am the master of my words. Next question number 2b. Read the following activities and do the activities. 10 marks. B1 activity, complete the following sentence. दिलेले सेंटेन्स पूर्ण करायचे आहेत. पहिल्या सेंटेन्सचं उत्तर आर्ट आहे, सेकंडचं लँग्वेज आहे, थर्डचं सेंट्रल इंडिया आणि फोर्थचं प्लीजंट ॲटमॉस्फिअर. ही उत्तरे दिलेल्या पॅसेजमधून शोधून लिहिलेली आहेत. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित पॅसेजचं रीडिंग करून ही उत्तरं लिहायची आहेत. यानंतर या पॅसेजवर आधारित नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. B2 activity, complete the web diagram. Gound art developed and preserved in. Answer, Central India, Maharashtra, Madhya Pradesh, Telangana. Earthen walls of house. B activity 3, find and write the adjective for the following from the passage. 2 marks. Tribal art. Second, traditional tales. Third, earthen walls. Fourth, several mediums. B4 activity, do as directed. दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. आर्ट इज अ मीडियम ऑफ रेकॉर्डिंग अँड प्रेझेंटिंग. आन्सर, आर्ट नॉट ओनली इज अ मीडियम ऑफ रेकॉर्डिंग बट ऑल्सो प्रेझेंटिंग. व्यवस्थित आन्सर पहा. आर्ट नंतर नॉट ओनलीचा वापर करायचा आहे, त्यानंतर इज अ मीडियम ऑफ रेकॉर्डिंग बट ऑल्सो. सेकंड, पीपल यूज्ड टू ड्रॉ पिक्चर्स ऑन द अर्थन वॉल्स ऑफ देअर हाऊसेस. यूज्ड टूच्या ठिकाणी वूडचा वापर करायचा आहे. बाकीचं आहे तसंच वाक्य लिहायचं आहे, फक्त ड्रॉच्या ठिकाणी ड्रॉन, DRAWN लिहा, तिसरं रूप. B activity, according to you, is it necessary to develop and preserve the ancient tribal art forms? Answer, yes. Question number 3a, read the stanza and do the activities. 5 marks. 1, complete the following sentence using the appropriate words from the bracket. Words पहा. brother, mother, fisherman, comrades. The poet says that the cloud is our brother. Second, the poet says that the waves are our comrades. Third, the poet says that the sea is our mother. Fourth, the poet says that the king of sea is fisherman. Next question. Poem read करा. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित रीड करा. नेक्स्ट क्वेश्चन, ॲक्टिव्हिटी 2, फाइंड अँड राईट द लाईन्स इन द पोएम दॅट रेफर टू. दिलेल्या कवितेच्याच लाईन लिहायच्या आहे तिथे. अर्ली मॉर्निंग, पहिलीच कवितेची ओळ लिहायची आहे, राईजपासून नाईटपर्यंत. इव्हिनिंगला खालून चौथी ओळ, व्हॉटपासून ड्राईव्हपर्यंत. ॲक्टिव्हिटी 3, राईट एनी 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द अबोव स्टॅन्झा. यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत, कवितेतले कोणतेही 2. लाईट, नाईट, कॉल, ऑल. क्वेश्चन नंबर 3b, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. रीड द गिव्हन पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम युजिंग द पॉईंट्स गिव्हन बिलो ऑफ द पोएम. पोएमचं नेम पहा काय आहे. व्हॉट इज सक्सेस, यावर पुढे क्वेश्चन दिलेला आहे, लक्षात ठेवा. कवितेचं वाचन करा व्यवस्थित, म्हणजे पुढे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतील. टायटल पहा, व्हॉट इज अ सक्सेस. नेम ऑफ द पोएट दिलेला आहे. रायमिंग स्कीम,
मुक्तछंद, त्यालाच इंग्लिशमध्ये फ्री वर्स पोएम असं म्हणतात. फिगर ऑफ स्पीच, एनीवन लिहायचं कोणताही. इथे 3 लिहून दिलेले आहेत. सेंट्रल आयडिया किंवा थीम पोएमची काय आहे? काइंडनेस, हॅपीनेस, रिअलिस्टिक. क्वेश्चन नंबर नेक्स्ट पहा 4. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्क्स. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग appropriate alternative. What is a video game controlled by a microprocessor? What does a cartridge provide? Program. Third, what do the video games mainly consist of? A microprocessor. Fourth, where are the instruction of the game stored? ROM. खाली जो उतारा दिलेला आहे त्यावर आधारित हे ऑप्शनचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये या सर्व ऑप्शनचा उल्लेख केलेला आहे. व्यवस्थित पॅसेजचं रीडिंग करा म्हणजे तुम्हाला ही उत्तरं त्यामध्ये सापडतील. नेक्स्ट क्वेश्चन ॲक्टिव्हिटी 2. कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम. 2 मार्क्स. टाईप्स ऑफ व्हिडिओ गेम्स. पॅसेजवरून उत्तर लिहायचं आहे. आन्सर लिहून दिलेला आहे, व्यवस्थित रीड करा. टाईप्स ऑफ व्हिडिओ गेम्स. आर्केड गेम, होम गेम्स. डिझाईन टू प्ले वन काइंड ऑफ गेम. होम गेम प्रोग्राम टू प्ले डिफरंट काइंड ऑफ गेम. ॲक्टिव्हिटी 3. मॅच द वर्ड्स विथ देअर मिनिंग. ए ग्रुप, बी ग्रुप. आन्सर लिहून दिलेला आहे पहा. कॉम्प्लिकेटेड, डी आन्सर आहे. इन्सर्टेड, आन्सर सी आहे. थर्ड, प्रोग्राम, आन्सर बी आहे. फोर्थ, कनेक्टेड, आन्सर ए आहे. ॲक्टिव्हिटी 4. डू ॲज डायरेक्टेड. द कार्ट्रेज कंटेन्स अ रोम चिप. रिराईट द सेंटेन्स इन सिम्पल पास्ट टेन्स करायचं आहे. कंटेन्स एस काढून ईडी फक्त जोडायचं आहे. अ व्हिडिओ गेम इज कंट्रोल्ड बाय मायक्रोप्रोसेसर. आन्सर ऑप्शन नंबर 3 इजंट इट क्वेश्चन टॅगचं वाक्य आहे. ॲक्टिव्हिटी 5. पर्सनल रिस्पॉन्स आहे. डू यू लाईक प्लेईंग व्हिडिओ गेम्स? वाय? गिव्ह 2 रिझन्स. यस, आय लाईक प्लेईंग व्हिडिओ गेम्स बिकॉज दे प्रोव्हाइड ॲन इंटरॅक्टिव्ह वे टू रिलॅक्स अँड रिड्यूस स्ट्रेस. रिलॅक्स होतं, स्ट्रेस कमी होतो, त्यामुळं मुलं व्हिडिओ गेम खेळतात. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. बी क्वेश्चन आहे समरी रायटिंग. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A अँड राईट अ समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. 5 मार्क्स. या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना विद्यार्थ्यांनी क्वेश्चन नंबर 4A मधला पॅसेज रीड करून व्यवस्थित त्याचा सारांश लिहायचा आहे आणि त्याला एक व्यवस्थित टायटल द्यायचं आहे. आता सेक्शन 5 रायटिंग स्किल 20 मार्क्स. क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग 5 मार्क्स. A1 किंवा A2 ॲक्टिव्हिटी आहे यामध्ये. डू एनी वन द ॲक्टिव्हिटी. एकच क्वेश्चन यातला सोडवायचा आहे. यामध्ये 2, एक इनफॉर्मल लेटर आणि दुसरं फॉर्मल लेटर दिलेलं आहे. त्यापैकी आपण एक प्रश्न सोडवणार आहोत. ॲक्टिव्हिटी 2 फॉर्मल लेटर इथं दिलेला आहे आन्सर. अगोदर क्वेश्चन पहा. राईट अ लेटर टू द ऑफिस इन्चार्ज टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाबळेश्वर आस्किंग द कन्सेशन इन एंट्री फीज. आन्सर इथे दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. B1 डायलॉग रायटिंग 5 मार्क्स. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स. 4 सेंटेन्स दिलेले आहेत, क्रमाने लिहायचं आहे. तिसरं पहिल्यांदा सेंटेन्स येणार आहे, हॅलो फ्रेंड. सेकंड, हाय हाऊ आर यू. थर्डला, आय ॲम फाईन व्हॉट्स युअर प्रोग्राम टुडे. आणि फोर्थला, वेल
नॉट डिसाइडेड एट. आन्सर पुढं लिहून दिलेलं आहे. सुरुवातीला तिसरं वाक्य पहिल्यांदा लिहा, दुसरं दुसऱ्यांदा लिहा, चौथं तिसऱ्यांदा आणि पहिलं चौथ्यांदा वाक्य लिहा. बी. कम्प्लीट द डायलॉग रायटिंग 1 मार्क. ए. विच गेम्स डीड यू प्ले इन युअर चाइल्डहूड. बालपणात तुम्ही कोणते खेळ खेळत होता? हाईड अँड सीक, खो खो, लगोरी, स्किपिंग रोप. सी. हू वेअर युअर प्लेमेट्स. तुम्हाला खेळण्यासाठी सोबतीला कोण होते? कझन्स, चुलत भावंडे, स्कूल फ्रेंड्स. सी. राईट अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड. मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन हेल्दी डाएट. 3 मार्क्स. या क्वेश्चनचं उत्तर पहा. नेक्स्ट क्वेश्चन. B2 ड्राफ्टिंग स्पीच 5 मार्क्स. प्रिपेअर अ स्पीच ऑन द नीड फॉर ट्री प्लांटेशन. यू मे यूज द फॉलोइंग पॉईंट्स. 5 गुणांसाठी आन्सर लिहायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर पहा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6A. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 5 मार्क्स. 1. नॉन व्हर्बल टू व्हर्बल. रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉलोइंग वेब. राईट अ पॅराग्राफ बेस्ड ऑन इट. गिव सुटेबल टायटल टू इट. दिलेल्या पॉईंटनुसार एक पॅराग्राफ तयार करायचा आहे आणि खाली ह्याला ॲक्टिव्हिटी A2 ऑर आहे. तिथं पॉईंट्स दिलेले नाही तर पॅसेज दिलेला आहे किंवा पॅराग्राफ दिलेला आहे, त्यावरून पॉईंट्स लिहायचे आहेत. तर तो प्रश्न सोपा असतो. दोन्हीपैकी आपल्याला एकच प्रश्न सोडवायचा आहे. पहा प्रश्न. पॉईंट्स दिलेले आहेत. द युजेस ऑफ मोटरसायकल, त्यावरून पॅराग्राफ तयार करायचा आहे. आणि याला ऑरला प्रश्न आहे वर्बल टू नॉन वर्बल. रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड राईट इट इन टू ट्री डायग्रॅम. याचा आन्सर लिहून दिलेला आहे खाली. व्यवस्थित पॅसेजचं रीडिंग करा. डिसीज यावर आधारित पॅसेज आहे. रोगांचे प्रकार 2 आहेत, कम्युनिकेबल डिसीज अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज. त्याचा प्रसार कशामार्फत होतो? मीडियम. कम्युनिकेबल एअर, फूड, वॉटर. आणि नॉन कम्युनिकेबल इटिंग हॅबिट, लिव्हिंग हॅबिट. त्यानंतर खाली पॉईंट्स लिहिताना प्रत्येकाचं एक एक्झाम्पल लिहायचं आहे. एअर, इन्फ्ल्यू, फूड, डिसेंट्री, वॉटर, टायफॉईड. इटिंग हॅबिटवरती ओबेसिटी किंवा डायबिटीज. लिव्हिंग हॅबिट, स्ट्रेस, हायपरटेन्शन. 5 गुणांसाठी हा ट्री डायग्राम पूर्ण करायचा आहे. अतिशय प्रश्न सोपा असतो. हातची मार्क असतात. नेक्स्ट क्वेश्चन बी. एक्सपांड द थीम 5 मार्क्स. यामध्ये सुद्धा 2 क्वेश्चन आहेत. B1 ॲक्टिव्हिटी आणि B2 ॲक्टिव्हिटी. यामधली एकच ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. B1 आहे मेक यूज ऑफ द फॉलोइंग गाईडलाईन्स. न्यूज रिपोर्ट, बातमी तयार करायची आहे. त्यामध्ये हेडलाईन, डेडलाईन, लीड लाईन, बॉडी ऑफ द रिपोर्ट आणि कन्क्लुजन लिहायचं आहे. आणि त्याला ऑर डेव्हलप अ स्टोरी यूजिंग द फॉलोइंग बिगिनिंग. सजेस्ट अ सुटेबल टायटल फॉर इट. 5 गुणांसाठी स्टोरी पूर्ण करायची आहे. आपण इथं B2चं उत्तर दिलेलं आहे. पहा उत्तर. लास्ट क्वेश्चन नंबर 7. ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी फॉर 2 मार्क्स. मराठीत अर्थ लिहायचे आहेत. 6 शब्द इथं दिलेले आहेत. त्यांचे अर्थ लिहून दिलेले आहेत. पहिल्या शब्दाचा अर्थ समुद्रकिनारा, दुसऱ्या शब्दाचा शस्त्र, तिसरा शब्द आव्हान, चौथा आदर, 5वा सावली, 6वा सराव. बी क्वेश्चन.
ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी टू. मराठीत अर्थ दिलेले आहेत लिहून. पहिल्या वाक्याचा अर्थ माझ्या शाळेत अनेक सुविधा आहेत. दुसऱ्या वाक्याचा अर्थ आमच्या ग्रंथालयात भरपूर पुस्तके आहेत. यानंतर तिसरं वाक्य पुढं दिलेलं आहे पहा. तिसऱ्या वाक्याचा अर्थ आमचे शिक्षक आमच्यासाठी आदर्श आहेत. चौथ्या वाक्याचा अर्थ आपण आपली शाळा स्वच्छ ठेवली पाहिजे. सी क्वेश्चन ट्रान्सलेटच आहे. पहिल्या वाक्याचा अर्थ काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. दुसरं वाक्य घाईने काम बिघडते. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र 2 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत. त्याचा सराव नक्की करा.